आज पळसगाव शिवारामध्ये आहोत आपण आणि हळदीला आपण ग्लो ग्रीन दिलेलं आहे. स्वतः ग्लो ग्रीनवर आलेला रिझल्ट शेतकऱ्याच्या हातात आहे. आपण स्वतः शेतकऱ्यांना नाव विचारू. राम राम. राम 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 राम. तुमचं नाव पूर्ण सांगा एकदा. महादू हा. नामदेव हा. पडोळे हं. पळसगाव. बरं, तुम्ही हळदीला ग्लो ग्रीन किती वेळा सोडलं? 3 तास सोड साहेब. औषध कसं काय? चांगलं आहे. ग्लो ग्रीनचं औषध चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, तुम्ही कोण्या कोण्या पिकाला वापरलं? माळ्यालाही वापरलं, माळ्याला कांद्याला वापरलं, गव्हाला वापरलं, गव्हाला वापरलं, बैंगणाला बी, बैंगणाला वापरलं, म्हणजे सगळ्या पिकाला तुम्ही सगळ्या पिकाला टमाट्याला वापरलं. सगळ्या पिकात तुम्ही समाधान आहे? समाधान हो. बरं, शेतकऱ्यांनी ग्लो ग्रीन वापराव का? वापराव. तुमच्या हळदीला तुम्ही काय पोझिशन होत तेव्हा, म्हणजे मुळ्या नव्हत्या? गेलती हो साहेब, सगळी हळद सगळी हळद गेली. सगळी गेलती. तर आता हे तुमच्या हातातलं एवढं पोझिशन आहे. हो, स्वतः शेतकरी सांगतात की माझी हळद गेली होती. सगळी नासून गेलती हळद. हा, तर ग्लो ग्रीन यांनी 3 वेळा सोडून आज त्यांच्या हातामध्ये रिझल्ट आहे. ज्यांना ग्लो ग्रीन पाहिजे असेल तर त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, 77 56 86 16 07.